नमस्कार, रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। बाजारातून जेव्हा आपण फुले आणतो त्यावेळेला ती आपल्याला अशी पिशवीमध्ये देतात। तर ही जर फुले आपल्याला 8 दिवस अशीच एकदम फ्रेश टिकवायची असतील तर जास्त काही करायचं नाही, फक्त या पिशवीला एक चांगली गाठ मारायची। म्हणजे जशी एअर टाईट असतं ना, तर हे पहा पूर्ण एअर काढलेली आहे आणि याला एक चांगली गाठ मारायची, जेणेकरून हे असं एअर टाईट बनेल, बाहेरची हवा याला लागू नये। आणि ही पिशवी अशीच आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने जर ठेवलं तर चांगले 8 दिवस ही फुलं अशीच एकदम ताजी टवटवीत राहतात। तर इथे बघू शकता ही फुलं मी जवळजवळ 4 दिवस झाली आणलेली आहेत, पण अजून सुद्धा ती एकदम फ्रेश असल्यासारखी दिसतात। तर हे पहा, वाटतात ना एकदम फ्रेश वाटतात, अजिबात ही 4 दिवसांपूर्वीची वाटत नाहीत। तर अजून 4 दिवस सुद्धा ती अशी छान टिकून राहतात, म्हणजे जवळजवळ 8 दिवस तरी या पिशवीमध्ये अगदी छान राहतात। फक्त जी टिप सांगितलेली आहे ती फॉलो करायची। आता दुसरं म्हणजे शक्यतो फुलं ठेवताना स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये किंवा बाउलमध्ये, म्हणजे कोणतंही स्टीलचं भांडं वापरायचं। स्टीलच्या या भांड्यामध्ये जर आपण अशी ठेवली किंवा प्लेटमध्ये तर ती सुद्धा एकदम फ्रेश राहतात। अगदी यामध्ये काही कळ्या जरी असल्या तरी सुद्धा त्या उमलल्या जातात। तुम्ही हा प्रयोग एकदा नक्की करून पहा। फक्त काळजी इतकीच घ्यायची आहे की ठेवताना हे आपल्याला स्टीलच्या भांड्यामध्ये, मग तो डबा असो किंवा एखादी स्टीलची बुट्टी असली तरीही चालेल, फक्त स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे। आता यानंतरची तिसरी टिप म्हणजे जर ही फुलं आपल्याला अशीच फ्रेश ठेवायची असतील, म्हणजे बाहेरच फ्रीज शिवाय, तर काय करायचं, यावरती थंड पाणी मारायचं। आपण नॉर्मली काय करतो, आपलं जे साधं नॉर्मल पाणी असतं नळाचं तेच आपण शिंपडतो, पण तसं न करता इथे बघू शकताय हे थंड पाणी मी या बॉटलमध्ये भरलेलं आहे, म्हणजे ही स्प्रे बॉटल आहे आणि या थंड पाण्याचा असा या फुलांवरती स्प्रे करायचा। तर हे पहा, या पद्धतीनं चांगला स्प्रे करायचा। यामुळे काय होतं, फुलं खूप सुद्धा ओली होत नाहीत आणि एकदम ताजी टवटवीत म्हणजे एकदम फ्रेश राहतात। अगदी दिवसभर सुद्धा ती अशीच राहतात। जरी आपण या फुलांचा हार बनवला तर हारवर सुद्धा आपण अशा प्रकारे स्प्रे करायचा, हार सुद्धा अगदी एकदम फ्रेश राहतो। आता त्यानंतर आपण पाहणार आहोत की या फुलांचा हार कसा बनवायचा, तो सुद्धा सुईशिवाय। तर इथे मी दोरा घेतलेला आहे। हार बनवण्यासाठी आपल्याला जाड दोराच लागतो, पातळ दोरा असेल तर तो व्यवस्थित हार होत नाही, त्यामुळे शक्यतो इथे जाड दोरा वापरायचा। आणि हे पहा, दुरेगी दोरा करायचा आणि सेंटरला अशा प्रकारे यामध्ये फूल ओवायचं आणि त्यानंतर काळजीपूर्वक पहा या पद्धतीने हा दोरा आपल्याला या फुलामध्ये अडकवायचा आहे। तर हे पहा, यामुळे अगदी छान गाठ बसते या फुलाला। तर मी ते हळूहळू दाखवते आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी। तर हे पहा, अशा पद्धतीने याला चांगली गाठ बसते। तर पूर्वी किंवा अजून सुद्धा कुठे कुठे हार हा गाठीने बनवला जातो, सुई न वापरता। तर ते हारवाले सुद्धा अशा पद्धतीनेच हार बनवतात आणि अगदी झटपट होतो। आता दुसरं फूल घ्यायचं आणि जी फुलाचा दांडा असतो तो असा पकडायचा आणि हे पहा, अशा पद्धतीने हा दोरा आहे तो आपल्या बोटांभोवती असा गुंडाळायचा आहे आणि या फुलाच्या दांड्यामध्ये तो अडकवायचा आहे। आणि त्यानंतर बघू शकता याला सुद्धा एक छान अशी गाठ बसते। तर हे पहा, अशा पद्धतीने 2 फुलं आता ओवून झालेली आहेत। आता त्याचसोबत मी अजून एक फूल तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल। तर अगदी काळजीपूर्वक पहा, फुलाचा दांडा असा पकडायचा आहे आणि बोटाभोवती आता हा दोरा अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे व त्यानंतर अशा पद्धतीने हा दोरा या फुलाच्या दांड्यामध्ये अडकवायचा आहे आणि मग हा दोरा खेचायचा आहे, मग ही चांगली गाठ बसते। तर हे पहा, अशा पद्धतीने 3 फुलं मी इथे ओवलेली आहेत। तर हे पहा, बाकीची फुलं सुद्धा मी अशीच गाठ मारून ओवलेली आहेत। आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा ही फुलं ओवूया, म्हणजे एका साईडला ओवून घेतलीत, आता दुसऱ्या साईडने सुद्धा अशीच गाठ मारून ही फुलं या दोऱ्यामध्ये ओवून घेऊयात। तर हे पहा, या साईडला सुद्धा अगदी तशीच प्रोसेस आहे, म्हणजे सेमच पद्धत आहे। दोरा असा बोटांभोवती गुंडाळायचा आणि मग या फुलामध्ये अडकवून चांगली याची गाठ बनवून घ्यायची व जे शेवटचं फूल असतं त्याला 2 वेळा गाठ मारून घ्यायची। तर हे पहा, एकदा गाठ मारलेली आहे, पुन्हा एकदा अशाच पद्धतीने गाठ मारायची, म्हणजे ही फुलं अगदी
खूप छान एकदम टाईट बसतात या दोऱ्यामध्ये। जर एका गाठीने फुलं जर तुमची हलत असतील म्हणजे व्यवस्थित हार बनत नसतील तर 2-2 गाठी मारा, अगदी छान असा हार हा तयार होतो। तर बघू शकताय खूप छान असा हार इथे तयार झालेला आहे आणि अगदी भरभर बनतो, काही वेळ लागत नाही। तर हे पहा, अशी ही फुलांची तोंड वरती येतात, देठ असे खाली राहतात आणि खूप सुंदर असा हा हार सुद्धा दिसतो। तुम्ही एकदा नक्की करून पहा। तर आवडला का तुम्हाला हा हार बिना सुईचा म्हणजे सुई न वापरता बनवलेला, आणि ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून आवर्जून कळवा। मला तर खूप सुंदर वाटला हा हार, आणि शिवाय बनवायला सुद्धा पटापट येतो, फक्त जी पद्धत आहे ती जमली पाहिजे, बाकी अगदी छानच हार तयार होतो। आता आपण दुसरी पद्धत पाहूया। तर हार बनवण्यासाठी आपल्याला जाड दोरा घ्यायचा, तोच चांगला वाटतो हार बनवण्यासाठी, आणि हार सुद्धा अगदी छान होतो जसं मगाशी मी सांगितलं। तर हा दोरा आपल्याला कधी कधी दुरेगी करावा लागतो, कारण हाराची डिझाईन सुद्धा कधी कधी वेगळी असते। तर अशा पद्धतीने हा दोरा आपल्याला दुरेगी करावा लागतो, आणि हा दुरेगी जो दोरा आहे जो मुळातच जाड आहे तो सुईमध्ये ओवणं खूपच जड जातं। तर हे पहा, जी माणसं मोठी आहेत म्हणजे वयोवृद्ध आहेत त्यांना तर हे जमणं खूप अशक्य वाटतं, त्यांना कोणाची तरी वाट बघत बसावी लागते की कोणीतरी मला ही सुई ओवून देईल। तर त्यासाठीच आपण इथे पेनाचा वापर करणार आहेत। तर मागच्या वेळेला मी पेनाने सुई कशी ओवायची याचा व्हिडिओ बनवला होता, चांगल्याही कमेंट्स आल्या खूप, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे। पण त्यासोबत काही कमेंट अशा होत्या की काय गरज आहे पेनाची, हे जी नुसतं जे तार वापरलेली आहे ती वापरली तरीही चालेल, किंवा सुई मोठीच दिसते। तर फक्त जी आपण तार वापरली आणि कुठेतरी ठेवली तर ती सहजच विसरू शकते। त्यापेक्षा या पेनामध्ये जर अडकवून ठेवली तर हे कायमचं टूल आपलं बनून जातं, आणि त्यासोबत आपण यामध्ये सुया सुद्धा ठेवू शकतो, जे मी आता तुम्हाला नंतर पुन्हा एकदा दाखवेनच। तर इथे बघू शकताय, तर हे जे झाडूच्या ज्या काड्या असतात त्याचं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते। असं या पद्धतीने मी पेन का वापरला तर चिकटपट्टी वगैरे वापरण्याची इथे गरज नाही, फक्त पेनाच्या टोपणामध्ये अडकवलं तरीही चालते। त्यानंतर ही जी सुई आहे ती बघू शकताय, मला कोणीतरी म्हटलं होतं की सुई मोठीच दिसते, पण असं नाही, ही सुई बोटा एवढी पण नाहीये, तुम्हाला दिसावी म्हणून मी ही कॅमेरा जवळ पकडते। ही सुई पहा, ही सुई मोठी आहे, हारासाठी शक्यतो मोठी सुई वापरावी। आणि हे पहा, आता मी हा दोरा तुम्हाला ओवून दाखवते, अगदी काही सेकंद सुद्धा लागत नाहीत। तर बघू शकता इथे सुई मोठी आहे, दोरा दुरेगी असल्यामुळे यात पटकन जात नाही, तर थोडंसं प्रेस केलं तर बघू शकताय की ही सुई अगदी सेकंदामध्ये या दोऱ्यामध्ये गेलेली आहे। जर सहज ओवायचं झालं तर हे अजिबातच जमलं नसतं। तर हे पहा, इथे मी दोरा ओवून घेतलेला आहे सुईमध्ये। आता दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला एक गाठ मारायची, जेणेकरून फुलं या दोऱ्यातून सहज बाहेर पडणार नाहीत। आता हे मध्यभागी मी हे फुल ओवते, म्हणजे एकदम साधा हार नाही बनवत आहे, थोडासा वेगळा बनवते। तुम्ही बघू शकताय, म्हणजे जसं आपण सणा समारंभाला फोटोला वगैरे वापरतो देवांच्या, तसा हा हार आहे। तर हे पहा, 2 फुले ओवलेली आहेत। आता यानंतर पुन्हा ही सुई आपल्याला या दोऱ्यातून बाहेर काढायची आहे, व पुन्हा याचे 2 वेगवेगळे असे धागे करायचे, म्हणजे दोरे वेगवेगळे करायचे, आणि त्यानंतर परत आता हा दोरा आहे तो सुईमध्ये ओवायचा आहे। तर परत झंझट करण्यापेक्षा हा पेन वापरायचा आणि हा दोरा यामध्ये सरळ ओवून टाकायचा। तर हे पहा, आणि पुन्हा आता ही फुलं आपण या दोऱ्यामध्ये ओवणार आहोत। तर आता हे पहा, नेहमी आपण काय करतो, एक एक फुल ओवत बसतो। तर असं न करता अजून जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर काय करायचं, त्यासाठीच हाराची सुई मुद्दाम मोठी घ्या असं सांगितलेलं आहे। तर काय करायचं, अशा पद्धतीने सुईमध्ये एकदमच 3-4 फुलं ओवून घ्यायची, म्हणजे जितकी सुईमध्ये फुलं बसतील तितकी अशा पद्धतीने ओवून घ्यायची आणि एकदमच ही फुलं या दोऱ्यामध्ये ओवायची। तर हे पहा, झालं ना, किती सोपं काम झालं। आता सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आपण असंच करणार आहोत। इथे सुद्धा पुन्हा पेनचा वापर करायचा आणि पटकन सुई ओवून टाकायची, व त्यानंतर पटापट सुईमध्ये जितकी फुलं बसतील तितकी सुईमध्ये ओवायची, आणि व तशीच ही फुलं पुढे दोऱ्यामध्ये सरकवायची, त्यामुळे भरपूर आपला वेळ वाचतो। तर इथे बघू शकताय, अशा पद्धतीने आपण हा दुसरा सुद्धा हार अगदी छान बनवलेला आहे। कसा वाटला तुम्हाला हा हार मला कमेंट करून आवर्जून कळवा।
तर हे पहा, अगदी काही सेकंदच लागलेली आहेत, खूप मिनिटं सुद्धा इथे लागलेली नाहीयेत. फक्त पेनाचा वापर करून हे काम खूपच सोपं झालेलं आहे. तर हे टूल अगदी छान आहे. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत कोणीही सहजच या पद्धतीने सुई होऊ शकतं. सोबतच आपण यामध्ये सुया सुद्धा ठेवू शकतो. अगदी सर्वात छोट्या सुईपासून सर्वात मोठी सुई या पेनमध्ये सहजच बसते. तर हे पहा, सर्वात मोठी सुद्धा सुई यामध्ये ठेवलेली आहे आणि अगदी सर्वात छोटी सुई सुद्धा आपण यामध्ये सहजच ठेवू शकतो. फक्त ही जी झाडूची जी काडी आहे ती काय करायची, अशी यामध्ये ओवायची टोपणामध्ये आणि आतमध्ये याला चिकटपट्टी लावून घ्यायची. म्हणजे हे अगदी परमनंट होऊन जातं, सतत काढत बसण्याची गरज नाही. जेव्हा सुई लागेल तेव्हा फक्त टोपण काढून सुई घ्यायची आणि सोबतच या पेनाचा वापर करून ती ओवून सुद्धा घ्यायची. तर आहे ना अशा पद्धतीने हे छान असं टूल. हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जे काही कमेंट्स आल्या त्यासाठी, आणि हार बनवायची सुद्धा पद्धत दाखवायचीच होती. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत.